तर भाजपचं हिंदुत्व हे बेगडी आहे, भाजपचं हिंदुत्व हे मनुस्मृतीचं आहे. हिंदू धर्माशी भाजपचा आणि आरएसएसचा काही संबंध नाहीये, ते वैदिक आणि ब्राह्मणी धर्माशी त्यांचा संबंध आहे. ज्या वेळेला भारत पाकिस्तानची फाळणी होत होती त्यावेळेला संघ पुण्या बिळात जाऊन बसला होता. संघाची सगळे जण काय झक मारत होते त्यावेळेला. काँग्रेसचं भविष्य येत्या 5 वर्षातलं आणि स्वतः बालाजी गाडे पाटील यांचं भविष्य काय असेल? हे भाजपला मान्य आहे का? जे तुकोबांनी सांगितलं, जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की नाही. हाथरसमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला आणि अत्याचार करणारा कोण होता तर भारतीय जनता पक्षाचा होता. त्याला शिक्षा न करता महिलेचा मृतदेह रातोरात जाळणारे भाजपवाले हिंदू धर्माचे रक्षक होऊ शकत नाही. आणि आज हे अख्खा भारत विकून भांडवलदारांची पोटं भरण्याचं काम मोदी आणि अमित शहा करतायत. 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती विकत घेत आहेत. 2029ला देशामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार असेल आणि 2029ला राज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार असेल. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. राज्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि सरकार स्थापन करेल. तुम्ही भविष्याचा उल्लेख केला. काँग्रेसचं भविष्य येत्या 5 वर्षातलं आणि स्वतः बालाजी गाडे पाटील यांचं भविष्य काय असणार? काँग्रेस पक्षाचं आणि बालाजी गाडे या दोघांचे भविष्य येत्या 5 वर्षामध्ये उज्ज्वल असणार आहे. याचं कारण असं आहे की भाजपच्या ह्या राजकारणाला देशातली जनता आता कंटाळलेली आहे. ग्रामीण भागामध्ये आम्ही काम करतो, लोकांच्या बांधावरती जाऊन काम करतो. त्यामुळं हे नकोय, कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजप नकोय आम्हाला, ही मानसिकता आता लोकांची झालेली आहे. आणि मग कोण पाहिजे तर एकीकडे राष्ट्रवादी जी आहे अजितदादा पवारांची, त्या राष्ट्रवादीला सुद्धा भाजपसोबत गेल्यामुळं ती मलिनता त्यांच्या चेहऱ्याची झालेली आहे. दुसरं एकनाथ शिंदेंचा जो पक्ष आहे ती गद्दारी केल्यामुळं त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही आहे. आणि तळागाळातला पक्ष, प्रत्येक गावात कार्यकर्ता असणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आहे. 2029ला देशामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार असेल आणि 2029ला राज्याच्या निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं सरकार असेल. राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील. राज्यात काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि सरकार स्थापन करेल. बालाजी गाडे त्या सरकारचा भाग असतील हे 100% विश्वासानं सांगतो, सभागृहात असेल. धर्म, राष्ट्रवाद आणि विकास या मुद्द्यांवरती भाजप म्हणजे देशभरामध्ये दिशाभूल करते असं तुम्हाला वाटतंय? 100% वाटतंय. आणि खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला. धर्म, राष्ट्रवाद आणि विकास या 3 स्वतंत्र संकल्पना आहेत. धर्म ही खूपच मोठी बाब आहे. जगाच्या पाठीवरती धर्म या विषयावरती सर्वाधिक चर्चा झालेली आहे. आणि जगाच्या पाठीवरती जितके धर्म आहेत तो प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ तुम्ही उचलून पहा, तो धर्मग्रंथ हा कधीच कत्तल करा म्हणून सांगत नाही. कुठलाही धर्म घ्या, जितके धर्म जगात आहेत तो प्रत्येक धर्म हा मानवता सांगतो. पण विरोधाभास सांगतो, जगाच्या पाठीवरती जितके मानवी हत्याकांड झाले ते सगळे धर्माच्या नावावरती झालेले आहेत. आणि हे कोणी केलेले आहे तर हे उजव्या विचारसरणीतल्या धर्माच्या नावावरती स्वतःची पोटाची खळगी भरणाऱ्या आणि सत्ता पिपासू जे आहेत, धर्माच्या नावावरती सत्ता मिळवणारे, त्या लोकांनी हे केलेलं आहे. त्यामुळं भाजपचा जो धर्म आहे, भाजपचं हिंदुत्व हे मूळ हिंदुत्वाशी काही संबंधित नाहीये. खरा हिंदू धर्म कोणता आहे? मी हिंदू आहे, तुम्ही हिंदू आहात. तुमचा माझा हिंदू धर्म जो आहे किंवा मूळ हिंदू धर्म जो आहे तो कुठला आहे? तो ज्ञानोबा तुकोबांचा हिंदू धर्म आहे. नामदेवांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, हे ज्यांनी सांगितलं. किंवा जो धर्म विठ्ठलाला प्रश्न विचारतो नामदेवाचा, हीन दीन जाती मोरे पंढरी के राया, ऐसा नामा दर्जितूने कैकू बनाया, हे जो जाती व्यवस्थेवरती प्रश्न विचारण्याचा अधिकार देतो 12व्या शतकामध्ये, तो माझा खरा हिंदू धर्म आहे. त्या हिंदू धर्माचा, त्या संतांचा हिंदू धर्म मला मान्य आहे. किंवा ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, जे खलांची व्यंकती सांदो तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे व्यक्तीचा नाश करायचा नाही, ते व्यक्तीतल्या खल प्रवृत्तीचा नाश करायचा आहे आणि त्याला चांगलं करून घ्यायचं आहे. तो माझा हिंदू धर्म आहे, तो मला संतांनी सांगितलेला आहे. किंवा अगदी पुढं चोका महाराजांनी असेल किंवा त्यांची बायको सोयराबाईंनी किंवा कर्ममेळांनी जे लिहिलेलं आहे, काय लिहून ठेवलेलं त्या काळामध्ये की अगदी विठ्ठलाला सुद्धा प्रश्न विचारता येते किंवा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा जो अधिकार देतो तो माझा हिंदू धर्म आहे. किंवा त्याच्या पुढे आल्याच्या नंतर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कामामध्ये देवत्व जो शोधायला लावतो आणि धर्माच्या नावावरती वेड करत नाही कर्मकांडांमध्ये, तो माझा हिंदू धर्म जो संतांनी सांगितलेला आहे. किंवा जे तुकोबांनी सांगितलं, आम्हा घरीदन शब्दांची चरतणे असो, किंवा जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देवते त्याची जाणावा, हे ज्यांनी सांगितलेलं आहे. किंवा वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, हे जे तुकोबा धर्मसभेला विचारतायत की एरानी व्हावा भारमाता, हे जे सांगितलं तो आमचा हिंदू धर्म आहे.
आणि तो आम्हाला मान्य आहे, कारण हा संतांनी सांगितला, किंवा जो गाडगे महाराजांनी सांगितलं ते आम्हाला मान्य आहे. हे भाजपला मान्य आहे का? जे तुकोबांनी सांगितलं, जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं ते नाहीये. आणि म्हणून भाजपची परंपरा कुठली आहे? ज्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना वाळीमध्ये टाकलं, त्या वाळीत टाकणाऱ्यांचे समर्थक भाजपवाले आहेत. आम्ही ज्ञानेश्वर माऊलींचे समर्थक आहोत. ज्या लोकांनी चोका महाराजांचा छळ केला, ते छळ करणाऱ्यांची वारस भारतीय जनता पक्ष आणि संघ RSS आहे. ज्यांनी तुकोबांची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली, त्या बुडवणाऱ्यांचे वारसदार हे भाजप आणि RSS वाले आहेत. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला क्षुद्र म्हणून विरोध केला, त्या वैदिक परंपरेचे वारस भटा ब्राह्मणांचे हे भारतीय जनता पक्षवाले आहेत. इथं ब्राह्मण हा मी जातीवाचक म्हणत नाहीये, मी इथं त्यांच्या विकृतीबद्दल बोलतोय. तर त्याचे वारस हे भारतीय जनता पक्षवाले आहेत आणि तो त्यांचा विचार आहे, तो त्यांचा धर्म आहे. म्हणून जो तुम्ही विचारला की धर्म, राष्ट्रवाद आणि विकास याच्यावरती दिशाभूल करतायत का? नक्की करतायत. ते खऱ्या हिंदुत्वाचं नाव घेतायत आणि त्यांचा वैदिक हिंदू धर्म, वैदिक धर्म पेरतायत. हा मूळ याच्यामधला फरक आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून ज्यांनी महात्मा गांधींची हत्या केली त्या नथुराम गोडसेला मानणारा आणि इंद्रायणी बुडवलेल्या लोक जे आहेत त्यांना मानणारा, ही सगळी जी आहेत ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे. दुसरीकडे आम्ही आहोत जे यांना मानतो. कुणाला? जे महात्मा फुल्यांनी सांगितलं, निर्मिकाचा धर्म सत्य आहे, एक भांडणे अनेक कशासाठी, मांग महार महमद ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपुरी, हे जे अखंडमध्ये महात्मा फुल्यांनी सांगितलं ते मानणारे, आणि जे ज्ञानोबा तुकोबांनी जे गाडगे महाराजांपर्यंत सांगितलं ते मानणारे आम्ही आहोत. त्यामुळे हा जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि भाजप याच्यामध्ये लोकांना या धर्माच्या नावाखाली फसवते. आणि एकीकडे हिंदुत्व म्हणायचं, आज अवमुक्तेश्वरानंद जे आहेत शंकराचार्य 4 पैकी 1, ते आज उपोषणाला बसलेले. ज्या देशामध्ये प्रमुख असलेल्या शंकराचार्यांना उपोषणासाठी बसावं लागतं, त्यांना हिंदुत्वाचं काही घेणं देणं आहे का? अजिबात नाहीये. हाथरसमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला आणि अत्याचार करणारा कोण होता? तर भारतीय जनता पक्षाचा होता. त्याला शिक्षा न करता महिलेचा मृतदेह रातोरात जाळणारे भाजपवाले हिंदू धर्माचे रक्षक होऊ शकत नाहीत. किंवा उन्नाव मधल्या घटनेमध्ये कुलदीप सिंग सेंगर नावाचा भाजपचा माणूस हा आरोपी आहे आणि त्या मुलीच्या सगळ्या परिवाराची हत्या करण्यात आली, मर्डर करण्यात आला, बलात्कार म्हणजे पीडित मुलीच्या. आणि पीडित मुलीला म्हणजे अत्याचार करणारे आणि बलात्काराला पाठीशी घालणारे भारतीय जनता पक्षवाले हिंदू धर्माचे होऊ शकत नाहीत. तर भाजपचं हिंदुत्व हे बेगडी आहे. भाजपचं हिंदुत्व हे मनुस्मृतीचं आहे. हिंदू धर्माशी भाजपचा आणि RSSचा काही संबंध नाहीये. ते वैदिक आणि ब्राह्मणी धर्माशी त्यांचा संबंध आहे. ज्या धर्माला विरोध ज्ञानेश्वर माऊलींपासून, नामदेवांपासून, महात्मा फुल्यांपर्यंत, ते अगदी शाहू महाराजांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सगळ्यांनी ज्याला विरोध केला, त्या ब्राह्मणी धर्माशी भाजपचा संबंध आहे. मूळ हिंदू धर्म आमच्या घरात आहे, तुमच्या घरात आहे. त्यामुळे दिशाभूल धर्माच्या नावावरती तू होते का? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे होतं. तर अशा पद्धतीने होते. नंबर 1. नंबर 2, राष्ट्रवाद. तर राष्ट्रवाद आणि भाजपचा आणि RSSचा दूरदूरचा संबंध नाहीये. याचं कारण असं आहे की हिंदू राष्ट्रवाद हा जो यांचा संकल्प आहे की अखंड भारत, ज्या वेळेला भारत पाकिस्तानची फाळणी होत होती त्यावेळेला संघ कोण्या बिळात जाऊन बसला होता? संघाचे सगळेजण काय झक मारत होते त्यावेळेला? झक मारणे ही शिवी नाही, झक हा परिभाषिक शब्द आहे. माशा मारत होता का? त्यावेळेला काय करत होता? ज्या वेळेला फाळणी होत होती त्यावेळेला किती आंदोलनं केली यांनी, किती मोर्चे केले, काय केलं, कुठं होते हे सगळे बसलेले? ज्या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिमांच्या दंगली लागल्या, भारत पाकिस्तानवरनं फाळणी झाल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रचंड मोठा वाद निर्माण झाला त्यावेळेला महात्मा गांधी नोआखालीमध्ये होते आणि बाकी सगळा देश हा म्हणजे बाकी सगळे माणसं त्या काळामध्ये देश वाचवत होती. त्यावेळेला संघ कुठं होता? त्यावेळेला संघ ब्रिटिशांचा खबरी म्हणून काम करत होता. संघाने महात्मा गांधींनाच फाळणीला जबाबदार धरले. त्यांना ते करावंच लागणार होतं ना, कारण यांचं स्वतःच तर योगदान नाहीये, यांचं स्वतःच काहीच योगदान नाहीये. हा देश जो उभा आहे तो महात्मा गांधींमुळे उभा आहे. संघ कुठं होता? संघ त्यावेळेला या देशाच्या फाळणी करणाऱ्यांच्या सोबत होता. द्वैभाषिक म्हणजे 2 देशाचा जो सिद्धांत आहे तो 2 लोकांनी मांडला या देशामध्ये. तो पहिला जिनांनी मांडला आणि दुसरा जो मांडला तो सावरकर यांनी मांडलेला आहे. म्हणजे सावरकर आणि आदर्श आहेत, माफीवीर सावरकर. त्यामुळं 2 राष्ट्रांचा जो सिद्धांत होता तो जिना आणि संघाचा होता. त्यामुळं फाळणीचा विचारच यांचा आहे. हे फाळणीच्या बाजूने होते. जर यांचा एवढा विरोध होता तर मुस्लिम लीगच्या सरकारमधनं जनसंघ बाहेर का पडला नाही? यांचे जे बापजादे आहेत
ते बाबजादे यांच्यामध्ये दम नव्हता की देशासाठी बाजूला यायचा, यांचा राष्ट्रवादच बेगडी आहे हे खबरी होते इंग्रजांचे. आणि आजही अख्खा भारत विकून भांडवलदारांची पोटं भरण्याचं काम मोदी आणि अमित शहा करतायत. 2 गुजराती विकतायत आणि 2 गुजराती विकत घेतायत. मोदी आणि अमित शहा, अदानी आणि अंबानी ह्या पद्धतीनं चाललेलं आहे. त्यामुळं भाजपचा राष्ट्रवाद हा त्यांच्या पोटापुरता आहे. त्यामुळं हा देश जो समाजवादी धर्मनिरपेक्ष होता तो देश भांडवलदारी आणि या देशामध्ये धर्माच्या नावावरती दंगल करणारा हा भाजपनं निर्माण केलेला आहे. त्यामुळं राष्ट्रवाद भाजपचा बेगडी आहे आणि याबद्दल प्रचंड मोठं लिखाण राम पुनियांनी केलेलं आहे. हिंदू राष्ट्रवाद आणि खरा राष्ट्रवाद याबद्दल खूप सुंदर त्यांचं पुस्तक आहे, त्यामध्ये ती त्यांनी मांडणी केलेली आहे. त्यामुळं भाजपचा राष्ट्रवाद हा त्यांच्या पोटापुरता, त्यांच्या विकृती पेरण्यापुरता आहे. मूळ राष्ट्रवादाशी संबंध आहे. मूळ राष्ट्रवाद काय, जसं मी सुरुवातीला सांगितलं, जे संविधानाच्या प्रियांबलमध्ये सांगितलेलं आहे तो मूळ राष्ट्रवाद आहे. ते ज्याला मानाय वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, सार्वभौम समाजवादी गणराज्य घडवण्यासाठी धर्मनिरपेक्ष, हे ज्याला मान्य आहे तो खरा राष्ट्रवाद आहे.